कविताचे व्लॉग अँड रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आता हळदचं सीझन चालू आहे, शेतामध्ये हळद निघत आहे। हे बघा, हे हळद, हे पण हळद हिचे साल काढून घेतली। तर या हळदचं मी लोणचं बनवत आहे। हे अर्धा किलो मिरची, अर्धा किलो हळद आणि हे अर्धा किलो गाजर यांचं मी लोणचं बनवत आहे। तर हळद, गाजर यांची साल काढून घेतली आणि आता त्यांना कापून घेते आणि मिरची पण कापून घेते। ह्या आचाराचा मसाला, हे मोहरीची डाळ, 100 ग्राम मोहरीची डाळ घेतली आहे आणि हे धने घेतले 50 ग्राम, 50-60 ग्राम हे धने, 6-7 लवंग कुटून घेतल्या आणि हे शोप पण 50-60 ग्राम घेतली आणि हे थोडी मेथी घेतली। मेथीला मी भाजून मिक्सरमधून काढून घेतली आणि शोप पण मी मिक्सरमधून काढून घेतले, त्यांना भाजले नाही, असे कच्चेच काढले आणि धने भाजून घेतले, मिक्सरमधून काढून घेतले आणि मी हे तेल आता गरम करायला ठेवलं आहे। एकदम कडकडीत गरम करत आहे मी तेलाला। मी आता मसाल्यामध्ये तेल टाकत आहे। ही मोहरीची डाळ कच्ची आहे म्हणून अगोदर तिच्यामध्ये टाकायचं तेल, त्यानंतर शोप पण कच्चीच असते आणि लवंग मध्ये पण असा मस्त सुगंध सुटला आहे मसाल्याचा। आकारामध्ये हिरवी मिरची असल्यामुळे मी लाल मिरची पावडर नाही टाकली। आता या मसाला मी थंड होईपर्यंत असाच राहू देते, मग त्यानंतर लोणच्यामध्ये टाकून देईल। हे हळद, गाजर आणि मिरची हे सर्व मी एकत्र करून घेतलं। हे हळद आणि हे मीठ। तर मी आता हळद मीठ मिक्स करून घेते। आता मी ह्या बरणीमध्ये भरून ठेवते। यांना हळद मीठ लावून मी बरणीमध्ये भरून ठेवली। या लोणच्याचा मसाला आता ह्या झाला आहे थंड, आचाराला पण पाणी सुटलेलं आहे हळद मिठाचं। आता मी यामध्ये ओतते आचार। ते लोणचं मी चांगलं मिक्स करून घेते मसाल्यामध्ये। तर मी आता बरणीमध्ये भरून घेते। तो अजून मुरलेला नाहीये, याला मुरायला थोडा टाइम लागेल। तर आचार मी बरणीमध्ये भरून घेतला।